नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने शेपू फळं कसे बनवायचे ते सांगणार आहे। हे शेपू फळ पूर्वीच्या काळी जास्त प्रमाणामध्ये केले जायचे आणि लोक आवडीने पण खायचे। तसेच आज मी तुम्हाला शेपू फळं कसे बनवायचे ते सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे आज आपण हे शेपू फळं बनवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपल्याला जितपत शेपू फळे बनवायचे त्या अंदाजानुसार आपण शेपूची भाजी घेऊया। तिला आता आपण सुरीच्या साहाय्याने चिरून घेऊया। चिरून झाल्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने चाळणीमध्ये धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित निचरून घ्यायचं। जितके व्यवस्थित पाणी निचरतं तितकं व्यवस्थित आपलं कणिक भिजवता येतं। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं घालूया, भरपूर सारा लसूण घालूया, गरजेनुसार हिरव्या मिरच्या घालूया। लसूण हा आवर्जून घाला, जितका लसूण घालशाल तितके हे शेपू फळं खायला रुचकर असे लागतात। आता आपण याचं वाटण करून घेऊया। वाटण करून झाल्यानंतर जी बी आपण शेपूची भाजी व्यवस्थित निचरून घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण ओवा घालूया। ओवाला व्यवस्थित हातावर चोळून घ्या, नंतर घाला। जे वाटण केले त्याला घालून घेऊया। थोडीशी हळद पावडर घालूया, चवीनुसार मीठ टाकूया। मीठ मिरचीला आधी शेपूमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया। तुम्हाला जितपत शेपू फळे बनवायचे त्या अंदाजानुसार गव्हाचं पीठ घाला। थोडंसं अर्धी वाटी इतकं डाळीचं पीठ घालूया। पीठ हे अंदाजानंच घालायचे, आपले जितपत शेपू आहे त्या अंदाजानुसार पीठ घालायचे। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला लगेच पाण्याचा वापर करायचा नाही। शेपूला या पद्धतीने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। अगदी थोडंसं अर्धा कप इतकं पाणी लागले मला, जास्त लागलं पण नाही। त्याला व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर या पद्धतीचं आपण पीठ भिजवून घेऊया। शेपू फळं बनवण्यासाठी तेल घालूया। तेल घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। जितकं व्यवस्थित पीठ एकजीव होतं ना तितके हे शेपू फळं खायला रुचकर असे लागतात। या पद्धतीने मळून झाल्यानंतर आता आपण हाताला तेल लावून घेऊया। जे बी शेपू फळं बनवण्यासाठी आपण मिश्रणाचं पीठ भिजवले ते आता अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला। ज्या हाताला तेल लावले त्या हातावर या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्या। मळून झाल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने असं गोल गोल आकारामध्ये दाबून घ्या। या पद्धतीची आपली टिक्की कशी तयार होते तशी टिक्की बनवून घ्यायची। या पद्धतीने बनून झाल्यावर आता आपण सर्व शेपू फळं असेच बनवून घ्यायचे। शेपू फळं हे जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको, मीडियम असे शेपू फळं पाहिजे, म्हणजे ते खायला रुचकर असे लागतात आणि व्यवस्थित वाफल्या जातात। या पद्धतीने आपले सर्व शेपू फळं बनून झाले। आता आपण एक कढई घेतली, त्याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय। आता एक चाळणी घेऊया। चाळणीला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया। तेल लावून झाल्यानंतर जे बी आपण शेपू फळं बनवून घेतले ते सर्व शेपू फळं आता यावर ठेवून घ्यायचे। त्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर आता आपल्याला हे शेपू फळं वाफून घ्यायचे। हे बघा, 15 ते 20 मिनटं झाले। आता आपण झाकण काढूया। आपले शेपू फळं किती व्यवस्थित वाफले तुम्ही बघू शकता। या पद्धतीने वाफून घ्या। सुरीच्या साहाय्याने चेक करा वाफले की नाही। आता आपण त्याला काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड होऊन देऊया। थंड झाल्यानंतर एक सुरी घेतली, सुरीला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्या। तेल लावून झाल्यानंतर जे बी शेपू फळं आपण वाफून घेतले या पद्धतीने कट करायचे। तुम्ही बघू शकता 2 भाग करा किंवा 3 भाग केले तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। या पद्धतीने सर्व शेपू फळं आता आपण कापून घेऊया। कापून झाल्यानंतर एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली। त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया, हिंग पावडर घालूया। हिंग पावडर ही आवर्जून घाला। भरपूर सारा कढीपत्ता घालूया। 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया। थोडीशी हळद पावडर टाकूया। मिरचीला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मिरची परतल्यानंतर जे बी आपण शेपू फळं कापून घेतले ते सर्व शेपू फळं टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे शेपू फळ आहे ना, पूर्वीच्या काळी खूप जास्त प्रमाणामध्ये केली जायची आणि लोक आवडीने पण खायचे। खायला खूपच रुचकर आणि चवदार असे लागतात। या पद्धतीने परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कूट घालूया। कूट घालताना जाडसरच घाला। त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। जितके व्यवस्थित परतल्या जाताना तितके हे शेपू फळं खायला चवदार असे लागतात। या पद्धतीने आपले शेपू फळं तयार झाले। नक्की या पद्धतीने बनवा। हे शेपू फळं आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवले। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शेपू फळं तर नक्की बनवून बघा। एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवून खाशाल। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।